उभाटाची महिला आघाडी एकूण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन देखील आपल्याला होताना पाहायला मिळतात। त्या शिवसेना उभाटाच्या महिला आघाडीला मला एक प्रश्न आहे की नीलम गोरे मॅडम यांनी जो काल वक्तव्य केलं म्हणून आपण आंदोलन करत आहात, म्हणजे उसना अवसान आणून जबरदस्ती त्यांना आदेश दिले जात आहेत, त्यांना मातोश्रीवर बोलून घेतलं। पुण्यात राहिले का यांची काय ताकद आहे? परंतु आज तर खरंच महिला म्हणून जर त्यांना आत्मसन्मान असेल तर एका महिलेविषयक संजय राऊत यांनी जी भाषा वापरलेली आहे, ज्या खालच्या स्तरावरती ते बोललेले आहेत, त्यावर त्या महिलांची मतं काय हे जाणून घ्यावं। जर खरोखरच त्यांना आत्मसन्मान असेल महिलांविषयक तर त्यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध सुद्धा आंदोलन करावं। सर, संजय राऊत असं देखील म्हणालेले आहे, एसआरए असेल, पीडब्ल्यूडी असेल किंवा समृद्धीचा पैसा आहे, या पैशातूनच आता आमदार खासदारांची प्रतिष्ठा जी आहे ती विकत घेतली जाते। नाही, परंतु मुख्यमंत्री कोण होतं? मुख्यमंत्री होतं कोण 2-2.5 वर्षापूर्वी? म्हणजे तुम्ही पण हेच केलं का? तुम्ही पण हेच केलं? कायदा कानून काहीतरी आहे ना? तुम्ही काय करताय? आतापर्यंत काय केलं? सगळी प्रकरणं उघडकीस आलेली आहेत ना। केवळ चुकीच्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर आरोप करणं हा एकमेव धंदा त्यांना राहिलेला। आणि आता तर शरद पवारांवरती सुद्धा आरोप करतायत। पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार करायला नको होता, पवार साहेबांच्या मनाविरुद्ध होतं, अशा पद्धतीचे ते आरोप करतायत। आज